नमस्कार शिक्षक मित्रांनो, शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, लिंक आली. बोला बोला मागं नका सर गोपुडिया. लिंक पाठवायचं. अरे बोला तुम्ही, मी पाठवतो, सगळं करतो. नमस्कार बांधवांनो, सर्वांचं आजच्या या फेसबुक लाईव्हमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. तुम्ही बोलत राहा. तुम्ही बोला ना आता. नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम अघोषित बंधू भगिनींनो, आपला अघोषितचा जो काही वनवास आहे हा लवकरात लवकर मिटून आपल्याला हक्काचा पगार सुरू व्हावा यासाठी आपले अनेक महिन्यापासून अनेक वर्षापासून सतत धावपळ आणि प्रयत्न सुरू आहे. त्याच अनुषंगाने 2 दिवसापासून ज्या काही घडामोडी घडलेल्या आहेत आणि मी व्हॉट्सअपवर ज्यावेळेस अनेक अघोषित बंधू भगिनींच्या ज्यावेळेस कमेंट्स बघितल्या तर त्यावेळेस जशी सरकारमध्ये अशांतता अस्थिरता निर्माण झालेली होती तर तशीच सुद्धा आपल्या या अघोषित बंधू भगिनींमध्ये एक अस्थिरता व अशांतता असंतोष निर्माण झाला आणि अनेकांच्या मनात प्रश्न, शंका, कुशंका निर्माण झाले आणि म्हणून हेच प्रश्न, शंका, कुशंका आणि अराजकता थांबवण्यासाठी आज फेसबुक लाईव्ह येण्याचं मी ठरवलेलं होतं. माझे सहकारी मित्र विजय सुराशे सर यांना फोन केला की सर आपल्याला ह्या असंतोष, लोकांचे शंका कुशंका ह्या दूर करायच्या आहे. त्याचा पगार कसा मिळेल यासाठी पुढे काय करता येईल याच्यावर आपल्याला चर्चा करायची आहे. तर त्याच अनुषंगाने विजय सुराशे सरांनी एक स्टेज फेसबुक लाईव्हचं. अघोषित बंधू भगिनींनो, महत्वाच्या टप्प्यामध्ये आपण पोहोचलेले आहोत. कोरोनाच्या काळामध्ये आपले 2 वर्ष गेले आणि या 2 वर्षामध्ये सुद्धा महाराष्ट्रावर, देशावर अनेक संकट आलं आणि त्या संकटावर मात करून आपण पुढे पुढे जात आहोत. त्याच कोरोनाच्या काळामध्ये आम्ही शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांची भेट घेतली. माझ्यासोबत माझे सहकारी मित्र सुद्धा होते, टीम होती. तर त्यामध्ये सुद्धा मुंबई या ठिकाणी जाऊन शिक्षण मंत्री यांची भेट घेऊन त्यांना विनंती केली की बाबा अघोषितचं नेमकं काय होणार, आम्हाला पगार कधी मिळणार. तर याच अनुषंगाने ताईंनी आम्हाला त्यावेळेस शब्द दिला की जोपर्यंत घोषितचं होत नाही तोपर्यंत अघोषितला हात लागणार नाही. तरी सुद्धा आम्ही आमचे सतत प्रयत्न सुरूच ठेवले आणि त्यानंतर घोषितला न्याय मिळाला. सर्वांच्या पदरात 20% अनुदान मिळालं, परंतु अघोषित हे अघोषितच राहिलं. तरी सुद्धा आम्ही आमचे प्रयत्न, मी व माझे सर्व सहकारी, सर्व टीम अघोषित शिक्षक महासंघाचे, हे सतत प्रयत्न करतच राहिलो आणि अजूनही करतच आहोत. त्यानंतर 20 डिसेंबर पासून म्हणजेच हिवाळी अधिवेशन पासून प्राध्यापक बबन पाटील येवले यांच्या माध्यमातून आयोजक यांनी रीतसर परमिशन घेऊन आपलं अघोषित शिक्षक महासंघाच्या बॅनरखाली व एकाच मागणीसाठी आपण आंदोलन सुरू केलं आणि ते आजपर्यंत सुरूच आहे. आणि ते पुढील पगार जोपर्यंत आपल्या खात्यावर पडत नाही तोपर्यंत ते सुरूच राहील.
जोपर्यंत आपल्या खात्यावर पगार मिळणार नाही तोपर्यंत आमचा प्रयत्न आंदोलनाच्या मार्फत, पाठपुरावाच्या मार्फत हा सुरूच राहील आणि तमाम अघोषित बंधू भगिनींच्या पदरात पगार कसा मिळेल यासाठी सतत धावपळ सुरूच राहील. त्यानंतर 22 फेब्रुवारी, आता तुम्ही एक स्वतःहून विचार करा की 22 फेब्रुवारी 2019ला जी अघोषितची पहिली यादी 253 शाळा कॉलेज नैसर्गिक तुकड्या 22 फेब्रुवारी 2019, तर या दिवशी 253 शाळा कॉलेज व तुकड्या ह्या मंत्रालयात फाईल आलेली होती. तेव्हापासून 2019 पासून 3 ते 4 वेळा, जास्त म्हटलं तरी चालेल, मंत्रालयातून फाईलचा प्रवास परत पुण्यावरून विभागावरून जिल्हा स्तरावर हा सतत चालूच राहिला. वेगवेगळ्या प्रकारचे फॉर्मॅट भरून द्या, वेगवेगळ्या प्रकारचे पत्र निघत गेले आणि मग नंतर अघोषित याद्या ह्या अर्थ विभागाच्या फॉर्मॅटमध्ये मागितल्या गेल्या आणि ते पण आपण सर्वांनी पूर्ण केले याचे तुम्ही साक्षीदार आहातच. नंतर पुण्यामध्ये एक आंदोलन लागलं अघोषित शिक्षक महासंघाचं. त्यांनी पाठपुरावा केला, प्रयत्न केले. मुंबईमध्ये सुद्धा त्याच वेळेस आंदोलन सुरू होतं, कारण की 20 डिसेंबर पासून सुरू आहे आपलं आंदोलन अघोषित शिक्षक महासंघाचं. तर या सर्वांच्या माध्यमातून 2 फेब्रुवारी 2022ला कुठेतरी एक परत मंत्रालयात आपल्या फाईल्स म्हणजे आकडा वाढला. 3961 शाळा कॉलेज, अघोषित शाळा कॉलेज व नैसर्गिक वाढ तुकड्या ह्या 3961 शाळेचे अर्थ विभागाच्या फॉर्मॅटनुसार गोषवारासहित ह्या गेल्या. तेव्हापासून म्हणजे 2 फेब्रुवारी 2022 पासून ह्या शाळा मंत्रालयातच होत्या. तेव्हापासून तर आजपर्यंत म्हणजे सलग फेब्रुवारी नंतर 5 महिन्यानंतर 4 ते 5 महिन्यानंतर मी जे बोलतोय याचं गांभीर्य लक्षात घेऊन सर्वांनी त्या गांभीर्याचा विचार करावा आणि पुढेही आम्हाला सहकार्य करून अघोषित याद्या निधीसह घोषित कशा होतील याच्यावर सर्वांनी फोकस करावे. तर 5 महिन्याच्या सतत प्रयत्नानंतर मंत्रालयातील ज्या शाळा कॉलेज होत्या कुठेतरी जून महिन्यामध्ये एक हालचाल सुरू झाली, याचे साक्षीदार तुम्ही सुद्धा आहात. आणि म्हणून जून महिन्याच्या 7 तारखेला 7 जूनला शिक्षण मंत्री, अर्थमंत्री, शिक्षण विभागाचे अधिकारी या सर्वांची एक बैठक झाली आणि 7 जूनला ज्यावेळेस मीटिंग झाली तर त्यावेळेस कुठेतरी एक आशा पल्लवित झाल्या अघोषित शिक्षकांच्या. जे वातावरण निराशादायक बनलेलं होतं ते कुठेतरी एक आशामय झालं आणि असं वाटू लागलं की आता आपल्याला पगार मिळणार. अनेकांचे अश्रू अनावर झाले, अनेकांनी भेटीगुटीचं सत्र सुरू केलं आणि जे आंदोलनामध्ये सहभागी होते ते घरी जाऊन एक 7 तारखेच्या मीटिंगचा एक आशावादी एक निरोप घेऊन आपापल्या परिवाराला एक सुखाचा कुठेतरी एक दिवस उगवेल एक आशेचा किरण दाखवत घरी गेले. रडून का होईना कुठेतरी आमचा विषय मार्गी लागला आणि लागेल अशा आशा पल्लवित झाल्या. हे होत असताना 7 जूनला मीटिंग झाली. त्याच्या 8 दिवसानंतर 14 जूनला एक पत्र निघालं की जे शाळा कॉलेज व नैसर्गिक वाढ तुकड्या
ह्या अपात्र राहिलेल्या आहेत, तर त्या अपात्र राहिलेल्या यांना पुनश्च एकदा संधी देण्यात यावी आणि दिली गेली आणि 30 तारीख त्यांना संघर्ष केले, अनेक मतमतांतर झाले. हे आंदोलन सुरू असताना अनेक अडचणींना समोर जावं लागलं. याचे साक्षीदार आपण पूर्ण महाराष्ट्रातील अघोषित बंधू भगिनी आहात. आणि या अडचणीवर मात करून सुद्धा हार न मानता आम्ही आमचं आंदोलन हे सुरूच ठेवलं आणि अजून सुरूच आहे. आणि म्हणून 7 जूनला जी मीटिंग झाली त्याच्यानंतर आशा पल्लवित झाल्या. 14 जूनला एक पत्र निघालं की जे आहेत ते राहिलेल्या त्यांना एक शेवटची संधी द्यावी. तरी सुद्धा आम्ही व आमची टीम सर्व, नाव कोणाचं घेणे शक्य नाही कारण की नावामुळे एवढा सगळा जास्तीत जास्त बट्ट्याबोळ झाला, प्रश्न लांबत गेला, अघोषितांच्या जीवाचा खेळ झाला. काही शिक्षक, अघोषित शिक्षक बिचारे मरण पावले, काही निवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत. यांनी हार मानली नाही. 14 जूनला जरी पत्र निघालं असेल तरी सुद्धा शिक्षण मंत्र्या अर्थमंत्र्याकडे भेटण्याचा प्रयत्न केला, अनेक मंत्र्यांच्या संपर्कात आलो, अनेक आमदारांच्या संपर्कात आलो आणि त्यांना सांगितलं की जे 3961 प्रस्ताव हे मंत्रालयात येऊन पडलेले आहेत आणि त्यानंतर जे आमचेच बंधू भगिनी जे 1670 मध्ये जे अपात्र राहिले त्यांच्यासाठी तुम्ही प्रोसेस त्यांच्यासाठी सुरू ठेवा. परंतु जे हातावरचं काम आहे, जे अनेक शिक्षक निवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत, घोषित मधल्याच ह्या शाळा आहेत, रिटायरमेंटला लोक आलेत, मरण पावलेत, याचा विचार तुम्ही करून जे हातावरचं काम आहे म्हणजे 3961 शाळा, कॉलेज व नैसर्गिक वाढ तुकडे यांना तुम्ही काही करून निधीसह घोषित करा. असा वारंवार पाठपुरावा आम्ही करत गेलो. माझे सहकारी मित्र एकंडे सर यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या का होईना टोपे साहेबांच्या माध्यमातून, आदरणीय राजेश भैया टोपे साहेब यांचे सुद्धा खूप उपकार आहेत, कधीच फेडू शकणार नाहीत आपण. या अशा गोष्टी घडामोडी घडत गेल्या तरी सुद्धा एक आशावाद वाटत होता. आता 30 जून पर्यंत वाट पाहावी लागते की काय, कारण की अधिकाऱ्यांनी सुद्धा सांगितलं, शिक्षण विभागातले अधिकारी सांगत होते की आता थोडं थांबा, एवढ्या दिवस तुम्ही कळ काढली, आता आणखी 15 दिवस कळ काढा. मग असं करून वाटत होतं की आता 30 जून पर्यंत आपलं तर काय प्रयत्न सुरूच ठेवू, परंतु काय होईल, काही एक शंका कुशंका डोक्यात आमच्या पण होत्या आणि तुमच्या पण होत्या. त्यानंतर अचानकपणे वादळासारखं वारासारखं महाराष्ट्रातील घडामोडी ह्या बदलत गेल्या. आता हा मी तुम्हाला इतिहास का सांगतोय की 2 दिवसापासून मी जे बघतोय ना, तुम्ही सुद्धा बघता ग्रुपवर अशांतता असंतोष आहे. तुम्ही गांभीर्याने लक्ष द्या. मग 20 जून नंतर सरकारमधील अस्थिरता, अशांतता, असंतोष हा अख्ख्या महाराष्ट्रात दिसू लागला. आणि मग हा असंतोष, अस्थिरता अख्ख्या महाराष्ट्रात दिसू लागल्या. अघोषित मध्ये आता हातातोंडाशी आलेला घास आता या सत्ता परिवर्तनामुळे, अस्थिरतेमुळे, असंतोषामुळे आलेला घास जातो की काय, कसं होईल, काय होईल, असे अनेक प्रश्न महाराष्ट्रातील अघोषित बंधू भगिनी समोर व आमच्या समोर
येऊ लागले. परंतु आता हे तुम्हाला सांगितलं मी 20 जून नंतर आणि सत्ता मध्ये ज्या घडामोडी घडल्या, अघोषित मधला जो प्रवास आहे अघोषितचा, तो मी सर्वांना सांगितला. परंतु अघोषित शिक्षकांसाठी निर्णायक दिवस ठरले ते फक्त 4 ते 5 दिवस. हे मी तुम्हाला ठामपणे विश्वासाने सांगू शकतो. अघोषित शिक्षकांसाठी जे निर्णायक दिवस जे ठरले ते फक्त 4 ते 5 दिवस. या 4 ते 5 दिवसामध्ये अनेक वारासारख्या वेगाने घडामोडी घडत गेल्या. आम्ही प्रत्यक्ष बघत होतो. आता ते 4 ते 5 दिवस हे कसे महत्वाचे ठरले आणि आपल्याला जे काही का असना अर्ध काम 60-70% म्हणा जे काम झालेलं आहे अघोषितचं, तर हे काम आपले शिक्षक आमदार असतील, पदवीधर आमदार असतील, शिक्षण मंत्री, अर्थमंत्री, मुख्यमंत्री, टोपे साहेब, आदरणीय प्रकाशअण्णा सोनवणे, नाना पटोले साहेब, बाळासाहेब थोरात साहेब, ज्ञानेश्वर म्हात्रे साहेब, त्रिगुणाताई, सुनील मगरे सर आणि तमाम महाराष्ट्रातील अघोषित बंधू भगिनी. तर या सर्वांच्या प्रयत्नामुळे कुठेतरी आजही आपल्याला एक आशेचा किरण मिळालेला आहे. आता मी फेसबुक पोस्ट मध्ये ज्यावेळेस टाकले 2-3 एक मुद्दे टाकले की अघोषित मंत्रालयातील अघोषित याद्यांविषयीचा आखो देखा हाल. त्यानंतर आतापर्यंत अघोषितचा प्रवास हा कसा झाला हे तुम्हाला सांगितलं. आता 4 ते 5 दिवस जे निर्णायक ठरले हे मी तुम्हाला सांगतो की 20 डिसेंबर पासून तर आपलं आंदोलन सुरूच होतं आणि आहे सुद्धा. मला असं वाटते की या 4-5 दिवसामध्ये ज्या काही घडामोडी घडल्या ह्या 1 महिन्या अगोदर जर घडल्या असत्या तर आज आपला निर्णय लागला असता. आणि त्या का घडल्या नाहीत याला आत्मपरीक्षण करा. याला जबाबदार सुद्धा आपणच आहोत. आपले 3961 प्रस्ताव सरासरी 4000 म्हणता येतील, पण त्या 4000 मधील प्रत्येक शाळेचा, कॉलेजचा एक जरी शिक्षक असे करून टोटल 4000 शिक्षक जरी 4000 नाही जमले तर कमसे कम 3000, 2000, 1000 आणि कमीत कमी 500 लोक जरी आपण किमान 8 दिवस जर जमलो असतो ना तर आपला निर्णय हा कदाचित 2 महिन्या अगोदर लागला असता. परंतु तसं आपण केलं नाही. जेवढी एनर्जी तुम्ही आम्ही लक्षात घ्या, जेवढी एनर्जी आपण व्हॉट्सअपवर पोस्ट टाकण्यामध्ये वाया घालवतो ना, कोणावरही टीका टिप्पणी करण्यामध्ये वेळ वाया घालवतो,
काल आमच्या मॅडम भेरे मॅडम यांनी एक जबरदस्त पोस्ट टाकली की ज्याच्याकडे वेळ आहे त्यांनी वेळ द्यावा, ज्याच्याकडे पैसा आहे त्यानं पैसा द्यावा. संघटनेत काम करत असताना आणि हक्काचा पगार मिळवण्यासाठी ज्याच्याकडे पैसा आहे त्याने पैसा द्यावा, ज्याच्याकडे वेळ आहे त्यांनी वेळ द्यावा. अरे ज्याच्याकडे ह्या दोन्ही गोष्टी नाहीत, ज्याच्याकडे बुद्धी आहे की पगार कसा मिळेल आणि स्वतःलाही पगार कसा मिळेल आणि इतरांच्या सुद्धा कशा चुली पेटतील, याच्यासाठी जो प्रयत्न करेल, ज्याच्याकडे बुद्धी आहे त्याने बुद्धी द्यावी. आणि ज्याच्याकडे काहीच नाही ना, वेळही नाही, पैसाही नाही आणि बुद्धीही नाही, तर किमान त्याने कमसे कम जे चालू आहे वातावरण त्याने गप्प बसून घरी बसून का होईना किमान शांत तरी बसावे. वेगवेगळ्या प्रकारच्या निगेटिव्ह पोस्ट टाकू नये. आज विचार करायची गोष्ट आहे की उंबरठ्यावर आलेले आहेत निवृत्तीच्या काही लोक, रिटायरमेंट होणार आहेत, काही अघोषित शिक्षक मरण पावलेले आहेत, रडतात, अश्रू येते, प्रत्येकाची परिस्थिती हलाखीची आहे. तर या सगळ्या गोष्टीचा विचार करून कमसे कम निगेटिव्ह वातावरण तर करू नये. धीर द्यावा, आदर द्यावा. एक दिवस उम्मीद येईल आशेचा किरण दाखवा. आजपर्यंत खोटं काम कधी केलं नाही, फसवेरीचं काम केलं नाही. जे स्पष्ट घडत गेलं, जे स्पष्ट होत गेलं ते स्पष्ट आजपर्यंत मी तुम्हाला आणि माझ्या टीमनं सगळ्यांना सांगितलेलं आहे. अंधारात कोणाला ठेवलं नाही, कारण की तुमची परिस्थिती आणि माझी परिस्थिती सारखीच आहे. बिनपगारी शिक्का, अघोषित शिक्का हा घेऊन आपण आपल्या शाळेमध्ये, कॉलेजमध्ये एक पवित्र ज्ञानदानाचं काम करत आहात. अजूनही आपले विद्यार्थी सुद्धा म्हणतात की सर तुम्हाला अजून पगार सुरू झालेला नाही. समाजातील लोक म्हणतात की सर तुम्हाला अजून पगार सुरू झालेला नाही. आज वय बघा. आणि अशी अवस्था असताना निगेटिव्ह पोस्ट टाकण्यामध्ये जेवढा वेळ आपण घालवता ना, तेवढा वेळ जर आपण संघटनेसाठी दिला असता, पाठपुराव्यासाठी दिला असता, तर कदाचित कालच्या कॅबिनेटला आपला निर्णय लागला असता. कारण की घडामोडीच तशा 4-5 दिवसात घडलेल्या आहेत. तर आता तसं करू नये, सर्वांना माझी विनंती आहे. तर आता त्या 4-5 दिवसामध्ये नेमकं काय घडलं? बरेच ग्रुपमध्ये मी बघितलेलं आहे, वाचलेलं आहे की आपलं काहीच झालं नाही, अघोषितच्या पदरात काहीच मिळालेलं नाही. असा विचार कसा करता तुम्ही? 60 ते 70%, 80% लढाई आपण जिंकलेली आहे. विचार करा, गांभीर्यानं करा. 2019ला मंत्रालयात फाईल आली, तेव्हापासून तर आज 2022 सुरू आहे. या कालावधीमध्ये कॅबिनेट समोर आतापर्यंत अघोषितची फाईल गेली का? की नुसतं अपडाऊनच करत राहिली? या फॉर्मॅटमध्ये माहिती द्या, त्या फॉर्मॅटमध्ये माहिती द्या, असं होत गेलं. परंतु 2019 पासून तर काल आपली कॅबिनेटला फाईल गेलेली आहे. मग आपण हरलो कशावरून मला सांगा? त्यानंतर 22 जूनला, आता 4 ते 5 दिवसाचा जो काही कालावधी आहे तो मी तुम्हाला सांगतो. 22 जूनला माझे गुरुही म्हटलं तरी चालते, मित्रही म्हटलं तरी चालते, आणि चिकाटीनं चिवट भूमिका असणारे, मैदान कधीच न सोडणारे, एकटा माणूस खंबीरपणे लढणारा संजय रंगारी सर यांचं कौतुक जेवढं करावं तेवढं कमीच आहे.
संजय रंगारी सर आणि प्रकाश अण्णा सोनवणे साहेब नाना पटोले साहेबांना भेटले. त्यानंतर 22 जूनला त्यानंतर त्याची बैठक, पुढील बैठक ही शिक्षण मंत्र्याच्या कॅबिनमध्ये झाली आणि शिक्षण मंत्र्यांना सांगितलं की जे 3961 शाळा कॉलेज व नैसर्गिक तुकडे आहेत त्यांचा तरी मार्ग सुखकर करा, बाकीचं प्रोसेसमध्ये राहू दे. आणि आपले शिक्षक आमदार, पदवीधर आमदार यांनी सुद्धा जबरदस्त जोर लावला, पाठपुरावा केला. सतत मंत्री महोदयाचं दालन, सतत मंत्रालय आणि 22 जून पासून टर्निंग पॉइंट आपल्या अघोषितला मिळाला. त्यानंतर 23 जूनला, त्या 22 जूनला त्याच दिवशी जशी मीटिंग झाली तसं आदरणीय ताईंनी तात्काळ करपते साहेबांना फोन लावला आणि 3961 शाळा कॉलेज नैसर्गिक वाढ तुकड्यांचा जे काही प्रस्ताव आहे त्या प्रस्तावाची प्रोसेस सुरू करा असा आदेश दिला. परंतु त्यानंतर 23 जूनला लगेच 3961 शाळावर काम सुरू झाले. कक्ष अधिकारी आपले कदम सर यांनी अतिशय काटेकोर आणि तात्काळपणे फाईल तयार केली, ड्राफ्टिंग तयार केलं आणि अतिशय प्रामाणिकपणे काम केलं. त्याचे साक्षीदार आम्ही आहोत, कारण की आम्ही 4-5 दिवसामध्ये तिथं होतो. त्यानंतर 23 जूनला आपलं फाईल ड्राफ्टिंग कदम साहेबांनी तयार केली आणि आपल्या कामाला वेग आला. 24 जूनला शिक्षण सचिव रणजितसिंह देवल यांच्या टेबलवर सकाळी फाईल येऊन पडली आपल्या अघोषितची. 3961 शाळा कॉलेज व नैसर्गिक वाढ तुकड्यांची जी काही फाईल कदम साहेबांनी तयार केली, अधिकाऱ्यांनी तयार केली, ती फाईल 24 जूनला म्हणजे शुक्रवारला ती फाईल देवल साहेबांच्या टेबलवर पडली. परंतु काही कारणास्तव देवल साहेब आपले रजेवर होते आणि म्हणून 24 जूनला ते काम थोडं थांबलं गेलं आणि म्हणून त्यानंतर 25 आणि 26 तारीख ह्या शनिवार रविवार आपलं आंदोलन सुरूच, पाठपुरावा सुरूच होता. या दोन्ही दिवसामध्ये रंगारी सर आपले होतेच. आणि 27 तारखेला सोमवारला माझे सहकारी, माझी टीम ही पुन्हा एकदा मंत्रालयात जाऊन सकाळी पाठपुरावा केला. मंत्र्यांना यांना त्यांना भेटलो, शिक्षण मंत्र्यांना भेटलो आणि लगेच मंत्रालयामध्ये धाव घेऊन, कारण की या सत्तेमध्ये जशा हालचाली सुरू झाल्या वेगामध्ये तसेच आपलं लवकर व्हावं यासाठी 3961 ला न्याय मिळावा यासाठी सतत प्रयत्न करून मंत्रालयात धाव घेतली. आणि तुम्हाला आपल्या फाईलचा क्रमांक सुद्धा सांगतो की आपली फाईल शिक्षण सचिवाच्या टेबलला गेली. त्याचा क्रमांक पहा, प्रा शा अ 2019, अघोषित प्रस्ताव 2019, प्रा शा अ, प्रूफ सहित तुम्हाला बोलतो, प्रा शा अ अघोषित 2019, प्रकरण क्रमांक 114 अ, प्रकरण क्रमांक 114 अ SM 14 अशा नंबरची फाईल आपली देवल साहेबांच्या कॅबिनमध्ये टेबलवर पडली आणि त्यानंतर तिथून वेग सुरू झाला. 27 जूनला पाठपुरावा सुरू केला. पुन्हा एकदा सचिवांकडे गेलो, माझे टीम व माझे सहकारी सगळे, आणि उद्देश एकच होता की सचिव साहेबांची सही व्हावी, कारण की जोपर्यंत सचिव साहेबांची सही होत नव्हती आपण प्रोसेसमध्ये पुढे जात नव्हतो. आणि 28 जूनला पहिली कॅबिनेट मंगळवारला संध्याकाळी 5 वाजता होती, तरी सुद्धा आपल्या अघोषित फाईलवर सिग्नेचर नव्हती. सतत धावपळ करून, सतत पाठपुरावा करून आणि आदरणीय रणजितसिंह देवल साहेबांनी सुद्धा त्याला प्रतिसाद देऊन, योग्य पद्धतीनं प्रतिसाद देऊन संध्याकाळी 4 ते 4:30 वाजता आपल्या अघोषित फाईलवर प्रकरण क्रमांक 114 अ वर सिग्नेचर केली आणि आपल्याला कुठं आशावाद निर्माण झाला. आणि लगेच कळालं, आमदार साहेबांनी सांगितलं की आता उद्या दुसरी कॅबिनेट आहे, म्हणजे बुधवारला अघोषितचा प्रश्न आहे, अघोषितचा मुद्दा आहे.
आणि कॅबिनेट समोर येणार आहे अशी धावपळ सुरू झाली. संध्याकाळी 8 वाजेपर्यंत आम्ही मंत्रालयात थांबलो आणि आमदारांनी सुद्धा सांगितलं की उद्या म्हणजे दुसऱ्या कॅबिनेटला म्हणजे बुधवारी आम्हाला टिप्पणी वगैरे काढण्यासाठी आम्हाला मंत्रालयात बोलवलेलं आहे आणि अघोषितचा मुद्दा आहे, खरोखरच आहे. आणि 29 जूनला म्हणजे शेवटच्या तारखेला सकाळी पाठपुरावा सर्व व्यवस्थित केला. दुसरी कॅबिनेट होती बुधवारला 29 जूनला आणि त्यावर आदरणीय रणजितसिंह देवल साहेब शिक्षण सचिव यांची सिग्नेचर सही झाली, शिक्षण मंत्र्यांची सही झाली, जे काही अधिकारी असतील त्यांची सही झाली. 3961 प्रस्तावांचा प्रवास मार्ग हा मोकळा झाला. जे काम 2019 पासून आतापर्यंत झालेलं नाही ते काम या 2 ते 3 दिवसामध्ये झालेलं आहे. आणि आता आपण कशावरून ठरवू शकता की आपलं काहीच झालं नाही, नुसतं टीका टिप्पणीमध्ये वेळ. तर म्हणून या तिघांच्या पण सही झाल्या आणि आपला रस्ता मोकळा झाला. आणि 29 जूनला कॅबिनेटमध्ये आपली फाईल ही कॅबिनेटमध्ये आली. सर्व प्रकारची प्रोसेस करून, रीतसर प्रोसेस करून कॅबिनेटमध्ये आपली फाईल आली. आपल्या कॅबिनेटला CR नंबर सुद्धा मिळाला. CR नंबर मिळवला हे साहजिक गोष्ट आहे. मग एवढ्या सगळ्या घडामोडी घडल्या, CR नंबर आपल्या अघोषितच्या फाईलला मिळाला, कॅबिनेटमध्ये आपला विषय आला, ड्राफ्टिंग व्यवस्थितपणे सुरू झालं आणि फाईल त्या प्रोसेसला लागली. आणि म्हणून आपला जो काही हा प्रवास झालेला आहे, आपल्या फाईलचा प्रवास हा सुखकर झालेला आहे, चांगला झालेला आहे. आणि म्हणून आता आपला फाईलला CR नंबर सुद्धा मिळालेला आहे. आता येणारा मायबाप सरकार नक्कीच आपल्याला न्याय देईल अशी आशा आहे, अशी अपेक्षा करूया. आणि आपला जो काही प्रवास आहे हा प्रवास हा सुखकरच होईल, काळजी करू नका. ड्राफ्टिंग करायला 1 वर्ष लागते, हे का विसरता तुम्ही? ड्राफ्टिंग करायला सुद्धा 1 वर्ष लागते. आपल्याला CR नंबर मिळालेला आहे, वित्त विभागामध्ये आपली फाईल गेलेली आहे. आणि एवढं सगळं असताना जे काम 2019 पासून झालं नाही ते या 3-4 दिवसामध्ये झालं. एवढं सगळं असताना आपण म्हणता CR नंबर मिळाला, सगळं काही कॅबिनेटमध्ये फाईल गेली, सगळ्यांच्या सिग्नेचर त्याच्यावर झाल्या आणि आपल्याला अधिकृत शेरा सुद्धा मार्क सुद्धा मिळाला की जे काही क्युरी राहिल्या असतील त्या पूर्ण करून तुम्ही येणाऱ्या कॅबिनेटमध्ये, येणाऱ्या जे काही मंत्रिमंडळ असेल तिथं तुम्ही सादर करा, असं आपल्याला एक रिमार्क सुद्धा मिळाला. म्हणजे आपलं 70 ते 80% काम पूर्ण झालेलं आहे. अघोषित बंधू भगिनींनो, काळजी करू नका, तुमची साथ महत्वाची आहे. आणि म्हणून येणाऱ्या कोणत्याही मंत्रिमंडळासमोर पाठपुरावा करून 3961 ला न्याय कसा मिळेल यासाठी आमचा सतत प्रयत्न सुरू राहील. फक्त तुमची साथ हवी आहे आणि तुम्ही निराश होऊ नका. आपलं काम मार्गाला लागलेलं आहे, वित्त विभागापर्यंत आपली फाईल गेलेली आहे, काळजी करू नका. आता आपण लढूया सर्व. आता पुढे काय करायचं याच्यावर आपण चर्चा करू. आणि हा जो काही प्रवास 3-4 दिवसाचा, 4-5 दिवसाचा म्हणा, आणि हे जे काही फाईल आपली वित्त विभागापर्यंत गेलेली आहे, तर याचं श्रेय सगळे शिक्षक आमदार, सगळे पदवीधर आमदार, शिक्षक मंत्री, शिक्षण मंत्री, अर्थमंत्री, मुख्यमंत्री, अनेक सर्व मंत्री आणि सर्व अघोषित बंधू भगिनींनो, या सर्वांच्या, प्रकाशांना सोनवणे असतील, तिरुगुणाताई असतील, ज्ञानेश्वर म्हात्रे सर असतील, सुनील मगरे सर असतील, अनेक मंत्रीगण, या सर्वांच्या साक्षीने, सर्वांच्या सतत प्रयत्नामुळे आपल्याला कुठेतरी एक आशा निर्माण झालेली आहे. आणि ते आशा घेऊनच आपण पुढे चालणार आहोत. आता पुढे काय करायचं याच्यावर आपण डिस्कस करू. फक्त तुम्हाला नम्रपणे एक विनंती आहे की 3961 शाळा कॉलेज ह्या निधीसह घोषित कशा होतील लवकरात लवकर, यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा लागेल. आणि एक जोमाने
ज्यावेळेस वातावरण पेटेल, अधिवेशन सुरू होईल, त्यावेळेस आता तरी जागृत व्हा. एक कदम फक्त मागावत आपण. या धावपळीमध्ये एक पाऊल नाही तर 10 पावले पुढे गेलेला होता आपण, हे विसरू नका. आणि आता तरी अघोषित बंधू भगिनींनो जागृत व्हा. कोणावरही टीका टिप्पणी करू नका. कोणताही मंत्री असू दे, त्याच्यानंतर शिक्षक आमदार असू देत, पदवीधर आमदार असू देत, अधिकारी असू देत, या सर्वांनी प्रयत्न केलेले आहेत. सर्वांचे आभार मानाल तेवढे कमीच आहे. आणि यांच्याच माध्यमातून आपल्याला हक्काचा पगार आपल्याला मिळवलेला आहे, मिळवा लागणार आहे. आणि म्हणून जेवढा वेळ तुम्ही टीका टिप्पणीमध्ये घालवता, जेवढा वेळ तुम्ही इतरांवर दोष देण्यामध्ये घालवता, तेवढा वेळ तुम्ही 3961 शाळा कॉलेज ह्या निधीसह घोषित कशा होतील याच्यावर तुम्ही जास्तीत जास्त फोकस करा. आणि सर्वांना लवकरात लवकर पगार सुरू हो, हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना राहील. नेहमी सतत मला ऊर्जा देणारे सुराशे सर प्रत्यक्ष का होईना अप्रत्यक्ष का होईना साथ दिली, कसं विसरून चालेल. माझे मित्र यखंडे सर, आदरणीय टोपे साहेबांच्या माध्यमातून पत्रव्यवहार करणे असो, मला वेळोवेळी आयडिया देणं असो, मार्गदर्शन करणे असो, हे एकट्याचं काम नाही. सतत कधीमधी आंदोलनामध्ये सहभागी होऊन पाठपुरावा करणे असो, या सगळ्यांचं योगदान आहे. आणि रंगारी सर चिवट भूमिका घेऊन तिथं ठाम मांडून बसणारे, आणि आपले शिक्षक अघोषित बंधू भगिनींनो, या तुमचे सर्वांचे एक योगदान आहे त्याच्यामध्ये. आता म्हणून आपलं एकच मिशन आहे की येणाऱ्या अधिवेशनामध्ये जी फाईल आपली मूळ झालेली आहे, फाईल क्रमांक मी तुम्हाला सांगितलेला आहे 114 हे वित्त विभागामध्ये गेलेली आहे, जो प्रवास आतापर्यंत आपला थांबलेला होता तो, तर त्या फाईल कॅबिनेटमध्ये मंजूर होऊन निधीसह यादी घोषित कशी होईल याच्यासाठी प्रयत्न जास्तीत जास्त करूया. कोणावरही टीका टिप्पणी करू नका, जास्त वेळ वाया घालवू नका. अनुदान कसे मिळेल याकडे सर्वांचं लक्ष असलं पाहिजे. आणि येवले सरांनी जे काही आंदोलन आतापर्यंत सुरू ठेवलेलं आहे आणि सुरू राहणार आहे, याला साथ द्या. मी एक प्रामाणिक आणि तळागाळातील शिक्षक आहे. आमदार व्हायचं नाही ना, काहीच व्हायचं नाही, फक्त एक सामान्य माणूस आहे. पगार महत्वाचा आहे या उद्देशाने मी झटतोय, लढतोय. आपणही त्याच पद्धतीनं मोठा लढा उभारूया आणि मैदानात उतरूया. सर्वांचं योगदान महत्वाचं आहे. आणि म्हणून नाराज होऊ नका, काळजी करू नका. 70 ते 80% प्रवास आपला फाईलचा झालेला आहे. आणि म्हणून येणाऱ्या कॅबिनेटमध्ये, येणाऱ्या अधिवेशनामध्ये लवकरात लवकर पगार कसा मिळेल यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करूयात. आणि सर्वांना लवकरात लवकर पगार मिळो, हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे. परंतु एक तुम्हाला आणखी सांगतो की कोणीही कोणावर टीका करू नये, दोष देऊ नये, तेवढी एनर्जी वाया घालवू नये. ज्याला काहीच जमत नसेल त्याने गप्प निदान घरी बसावं. एक शोकांतिका आहे अघोषित बंधू भगिनींनो, या 3 ते 4 दिवसामध्ये ज्यावेळेस आम्ही सतत त्या मंत्रालयामध्ये पाठपुरावा करत होतो, सकाळी सकाळी उठून मंत्र्यांच्या घरी भेटीगाठी घेत होतो, अन्न पोटात काही नव्हतं, तरी सुद्धा अघोषितांना न्याय मिळावा यासाठी आम्ही सतत धावपळ करत होतो. तरी सुद्धा काही अघोषित बंधू भगिनींनी घरून पोस्ट टाकत होते की आता अघोषितचं काहीच होणार नाही. म्हणजे हे काय निगेटिव्ह वातावरण. असं नाही व्हायला पाहिजे. आणि तसं इथून पुढे होऊ नये याची सर्वांनी दक्षता घ्या. आपला फाईलचा प्रवास शिक्षण, कॅबिनेट आणि वित्त हा प्रवास पर्यंत पोहोचलेला आहे. आता फक्त 10 ते 20% काम बाकी आहे. आणि सर्वांनी एक मोठा लढा लढून आपण हक्काचा पगार मिळवणारच आहे. आणि सर्वांचे योगदान आहे. कोणावरही दोष देऊ नका. ज्याला काहीच जमत नाही त्यांना निदान घरी गप्प बसावं, परंतु कोणावरही टीका टिप्पणी करू नये. वेळ गमावू नये.
3961 शाळेसाठी जो पुढे येऊन काम करेल त्याचं स्वागतच आहे. आंदोलक म्हणून त्याने पुढे यावं, एक सहकारी मित्र म्हणून त्याने पुढे यावं आणि स्वतःही पगार मिळवावा आणि अघोषित बंधू भगिनींच्या सुद्धा पदरात सुखाचे घास कसे मिळतील याच्यासाठी प्रयत्न करावा. आता कोणाला काही प्रश्न किंवा काही अडचणी असतील तर तुम्ही विचारू शकता. आता एकंडे सर तुम्हाला तुमच्यासोबत 2 मिनिटं बोलणार आहेत. एकंडे सर. सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. आजपर्यंत शिक्षकांच्या वेगवेगळ्या लढ्यामध्ये 1628, 1-2 जुलै, अघोषित, त्रुटी ह्या सर्वांच्या लढ्यामध्ये प्रत्येक वेळेला हक्काचा पगार प्रत्येकाला मिळावा आणि समान काम समान वेतन जो कायदा आहे, अन्याय कोणावर होऊ नये ह्या पद्धतीनं अक्षरशः 2012 पासनं सतत पाठपुरावा करून काम करण्याचा जो अट्टहास आपण पकडला होता आणि त्या पद्धतीनं प्रत्येक आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग घेऊन पूर्ण योगदान देण्याचं काम आजपर्यंत आपण केलं. पण आजची जी वेळ आहे ती वेळ जे आपले अघोषित शिक्षक बांधव आहे 3961 प्रस्ताव ह्या बाबतीत भूतकाळ आणि आता वर्तमानापर्यंत काय घडलं हे 2 मिनिटांमध्ये मी बोलणार आहे आणि भविष्यामध्ये आपल्याला कशा पद्धतीनं काम करायचं आणि लवकर निर्णय घ्यायचा करून घ्यायचा याच्यासाठी आपल्याला विचार करायचा आहे. 2022ला पुणे स्तरावरून मुंबई स्तराला शाळा आल्यात, प्रस्ताव आल्याच्या नंतर पाठपुरावा केला असता असं लक्षात आलं की इनवडला फक्त ते येऊन पडलेले वरिष्ठांचा काही त्यामध्ये सूचना नाही आहेत म्हणून त्याच्यावर कोणत्याही पद्धतीची कारवाई होणार नाही. जोपर्यंत वरिष्ठांची सूचना येत नाही तोपर्यंत आपण त्याच्यावर कसल्याही पद्धतीचा निर्णय घेऊ शकत नाही. असे जे काही गव्हर्नमेंटचे प्रशासकीय अधिकारी असतात यांची सूचना आली आणि त्यानंतर कुठंतरी लक्षात आलं की शिक्षण मंत्री असतील, अर्थमंत्री असतील किंवा शिक्षक आमदार, पदवीधर आमदार असतील यांचा पाठपुरावा करून यांना विनंती करून हे काम चालू कसं करता येईल यासाठी प्रयत्न करावा. आजपर्यंत शिक्षण क्षेत्रातला सगळ्यात मोठा निर्णय आणि सगळ्यात मोठं यश आणि सगळ्यात क्लिअर फाईल जर आतापर्यंत शिक्षण क्षेत्रामध्ये कोणती आली असेल तर न भूतो न भविष्य आतापर्यंत शिक्षण क्षेत्रामध्ये 3961 प्रस्ताव जे आहेत ते गोषवाऱ्यासहित आणि आर्थिक बजेट सहित मंत्रालयात आलेली आहे. त्याची फेर तपासणी जरी केली तर कसल्याही पद्धतीची क्वेरीज आणि चूक त्याच्यामध्ये निघणार नाही अशा पद्धतीचे प्रस्ताव तिथे येऊन पडलेले आहेत. पण आता याच्यावर कारवाई कशी झाली पाहिजे, काम कसं झालं पाहिजे. फेब्रुवारी महिन्यात तिथे येऊन पडल्याच्या नंतर जे काही रंगारी सर असतील, बबनजी येवले सर असतील, जामनिक सर असतील यांनी सगळ्यांनी ज्या पद्धतीनं काम केलं त्यांच्यासोबत आम्ही वेळोवेळी बसून चर्चा केली त्यावेळेस लक्षात येत होतं की हे काम होणं आणि निर्णय होणं गरजेचं आहे. आणि महाराष्ट्रातल्या इतिहासामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये सगळ्यात प्रगतीनं आणि लवकर निर्णय जर कोणता झाला असेल तर 3961चा प्रस्तावचा झालेला आहे. हे पण आपल्याला डावलून चालणार नाही कारण आजपर्यंत कोणताही निर्णय एवढ्या लवकर पुणे स्तरावरून मुंबई स्तरावर आला. मुंबई स्तरावर आल्याच्या नंतर त्याची दखल घेतली गेली, त्याची नोंद झाली, शिक्षण क्षेत्रामध्ये त्याची दखल घेऊन त्याच्यावर कारवाई झाली. काय केलं त्याच्यावर कारवाई झाली असं आजपर्यंत कधीच घडलेलं नाहीये.
मला सांगायचं, प्रत्येक वेळेला शिक्षण क्षेत्राचं काम करत असताना वेळोवेळी कोणताही निर्णय ज्यावेळेस लागला आणि त्यासाठी प्रयत्न करावे लागले तर त्याला खूप मोठा वेळ स्पेंड झालेला आहे. आज आपण बऱ्याच जणांचे मला फोन आले, बऱ्याच जिल्ह्यातनं फोन आले घोषित बांधवांचे की सर आपल्या हाती निराशा आली, सरकार गेलं, आता आपल्याला 2-4 वर्ष अजून पुन्हा काही मिळत नाही. ही जी संकल्पना ही चुकीची आहे. जर फेब्रुवारी महिन्यामध्ये कसल्याही पद्धतीची नोंद नसताना 3,961 प्रस्ताव शासनाच्या नियमानुसार, अर्थ विभागाच्या नियमानुसार मंत्रालयात येतात आणि जून जुलैमध्ये शिक्षण सचिव, शिक्षण मंत्री यांची सही होऊन कॅबिनेटला जातात. 4 महिन्यातलं ही तळमळ, हा प्रयत्न, हे यश कमी नाहीये. म्हणून चालू आहे. म्हणून मला एक सांगायचं की ही गोष्ट अघोषित बांधवांनी डावलून चालणार नाही. आणि मला एक स्पष्ट सांगायचंय की 3,961 प्रस्तावामध्ये कमीत कमी 21,500 पेक्षा जास्त शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत आहेत. आणि आतापर्यंत 1628, 1-2 जुलै घोषित, अघोषित ह्या सगळ्यांमध्ये 3,961 प्रस्तावाची संख्या सगळ्यात जास्त मानली जाते. पण दुर्दैव असं आहे, निर्णय लागण्यासाठी शासनावर जो दबाव लागतो, त्याच्यासाठी जी काही संघटन आणि एकत्रितपणा लागतो, आझाद मैदानावर तो दिसला नाही. काय होईल, कसं होईल, ह्या विचारामध्ये, ह्या संदर्भामध्ये आम्ही कधी याचा पाठपुरावा केला नाही. तळमळ प्रत्येकाला असावी. 21,500 पैकी फक्त 2,000, 1,500 शिक्षक जरी तिथे येऊन बसले असते तर आज कॅबिनेटला विषय झाला असता, निर्णय झाला असता. पण तरीही जर कोणाला वाटत असेल की याच्यामध्ये अपयश आलं, हे अपयश नाही, 4 महिन्यातला पाठपुरावा आतापर्यंत प्रत्येक शिक्षण क्षेत्रातला जो काही पाठपुरावा झाला त्यामधले सगळ्यात लवकर, सगळ्यात ताकदीचा पाठपुरावा कोणता असेल तर 3,961चा पाठपुरावा आहे. फक्त 4 महिन्यामध्ये, 4 महिन्यामध्ये फक्त, की पुणे ते मुंबई, मुंबई ते परमिशन ते सचिव, सचिव ते शिक्षण मंत्री, शिक्षण मंत्री ते अर्थ सचिव. आता फक्त 2 सिग्नेचर बाकी, अर्थ सचिव आणि अर्थ मंत्री. निर्णय फायनल कॅबिनेट डिसिजनला गेलेला आहे. हे काही सोपं काम नव्हतं. याला जी प्रोसेस म्हणतो, ह्या प्रोसेसमध्ये 3-3 वर्ष याच्या अगोदरच्या निकालासाठी गेलेली आहेत, पाठपुराव्यासाठी गेलेली आहेत. पण अघोषित 3,961 साठी फक्त 4 महिने गेली, म्हणजे अप्रत्यक्ष हे आपलं यशच आहे. पण आता यानंतर आपल्याला कोणता पाठपुरावा करणं गरजेचं आहे? आता झालं, शासन गेलं, आपण हे म्हणतो, आता काय होईल, 2 वर्ष लागतील, 4 वर्ष लागतील, ही संभ्रमाची जी गोष्ट आहे ही आपण सोडून दिली पाहिजे. येणारं जे अधिवेशन आहे, ह्या अधिवेशनासाठी 3,961 प्रस्तावांना 21,500 पेक्षा जास्त शिक्षक याच्यामध्ये आहेत. यांना एकच विनंती आहे, 21,500 जर आले तर फक्त 3 दिवसात, 2 दिवसाचा निर्णय. पण शिक्षण क्षेत्रातलं हे दुर्दैव आहे. स्वतःच्या हक्कासाठी, स्वतःच्या न्यायासाठी, जीवनातला सगळ्यात मोठा जर कोणता प्रश्न असेल आणि मागणी असेल आणि दुःख असेल तर तो पगार आहे. आई वडील आशापोटी बसलेले, बायको लेकरं सगळे एक आशा लावून बसलेली की माझ्या हक्काची, माझे पगार कधी चालू होईल. पण याच्यासाठी वेळ देण्यासाठी आपल्याकडे वेळ नाही. हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. येणाऱ्या अधिवेशनामध्ये जे काही आज 200 दिवसाच्या जवळ आंदोलन जाते, त्याच्यासाठी आज विरंगारी सर छत्री घेऊन पावसात बसलेले तिथं आहे. बबन येवले सर असतील, जामनिक सर असतील, त्याच्यानंतर कोल्हापूर विभाग असेल, ह्या सगळ्या, गडचिरोली असेल, त्यांच्यासोबत आम्ही असू. वेळोवेळी जाऊन जे पाठपुरावा करतो, तळमळ करतो, मेहनत करतो, याच्या मागचा हेतू 21,500 शिक्षक लोकांना, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पगार मिळावा, हा स्पष्ट हेतू आहे. याच्यामध्ये कोणताही स्वार्थ नाही, राजकारण नाही आणि कसल्याही पद्धती गटबाजी आणि अपेक्षा नाही. परंतु याच्यामध्ये जे काही आता, जे काही वेगळ्या पद्धतीनं आतापर्यंत जे शिक्षण क्षेत्रामधलं जे काही राजकारण होत आलं, श्रेयवाद असेल, आम्ही करतो, इथंच निर्णय होतो, ह्या सगळ्या गोष्टी आपण बाजूला ठेवून कायद्यानं, न्यायानं, पाठपुराव्यानं आणि घटनेच्या अधिकाराने जर मागितलं तर हा निर्णय लागायला वेळ लागणार नाही. याच्यासाठी येणाऱ्या अधिवेशनासाठी बहुसंख्य शिक्षक हे
आझाद मैदानावर अघोषितची फक्त एक मागणी मागण्यासाठी येऊन बसले पाहिजे, आणि ती मागणी म्हणजे की शासन नियमानुसार निधीसहित 3,961 चे प्रस्ताव घोषित करा आणि आमचा हक्काचा जो पगार आहे तो पगार आम्हाला आमच्या पदरात द्या. वाईट ह्या गोष्टीचं वाटतं. 3,961 प्रस्ताव मध्ये बऱ्याच शाळा आपल्या पुणे स्तरावर प्रस्ताव येऊन पुणे स्तरावरून मुंबई स्तरावर येऊन पडली, पण आज हे आणि अशा पोटी आहे. आणि हे जे शिक्षक आहेत हे 1628 सोबत त्रुटीमध्ये राहिलेले शिक्षक आहेत. अघोषित जे काही आपण म्हणतो नैसर्गिक तुकड्या 2012, 2013, 1-2 जुलै याच्यामधून जे काही अपात्रतेमध्ये ज्यांचं काही वय बसत नव्हतं, ज्यांचं काही त्रुटी पूर्ण होत नव्हती, असे सगळे शिक्षक हे तिथपासूनचे आजपर्यंतचे सगळे शिक्षक इथं 3,961 प्रस्तावामध्ये येऊन थांबलेले आहेत. आतापर्यंत 3,961 चे प्रस्ताव मधले सगळे शिक्षक प्रत्येक आंदोलनाला होते. याचा आनंद आहे, पण दुःख ह्या गोष्टीचं आहे की आज त्यांच्या हक्कासाठी ते आझाद मैदानावर नाहीये. हे सगळ्यात मोठं 3,961चं दुर्दैव आहे. निर्णय लागायला वेळ लागणार नाहीये. 4 महिन्यात मध्ये जो पाठपुरावा झाला शिक्षण क्षेत्रामधला हा इतिहास आहे की शाळा मुंबईला आल्याच्या नंतर 2-2, 3-3 वर्ष पडून प्रस्ताव राहिलेली आहे, पण 4 महिन्यामध्ये कॅबिनेटला 3,961 प्रस्ताव जातो आणि अर्थमंत्री परमिशन देतात कॅबिनेटमध्ये मांडा, त्याला आपण मान्यता द्यायला तयार आहे. हे आपल्यासाठी एक आनंदाची बाब आहे. पण दुर्दैव हे की ज्यांना आपला निर्णय लागणार आहे माहीत असून सुद्धा ते आज मैदानामध्ये नाहीये. येण्याला त्यांना अगदी ताकदीनं जोमानं 3,961 प्रस्ताव अघोषितसाठी आम्हाला आमच्या हक्काचा पगार मिळण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी येणं अपेक्षित आहे. पाठपुरावा मंत्रालय स्तर असतील, इतर मंत्री असतील, याच्यासाठी बऱ्याच जणांना म्हणणं आहे की बाबा हे पाठपुरावा कसा केला पाहिजे, काय केलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी सोडून दे. याच्यासाठी सक्षम टीम, आतापर्यंतची सगळ्यात सक्षम टीम अघोषितसाठी उभा आहे. आणि हे मान्य आपल्याला याच्यामुळे करावं लागतं. हे मी पण का मान्य करतो, कारण 4 महिन्यामध्ये जर शाळेच्या आणि प्रस्तावाची नोंद इनवडलाच राहते पण कारवाई होत नाही, पण 4च महिन्यामध्ये कॅबिनेटला जाते, याचा अर्थ पाठपुरावामध्ये ताकद आहे आणि ताकदीनं पाठपुरावा चालू आहे. म्हणून अघोषित बांधवांना मला सांगायचंय की आपण सर्वांनी हेवे दावे, गटतट, विश्वास आणि कोणाच्याही भूलथापेला बळी पडू नये. सांगणारे काय करतात माहिती का, आपल्याला चांगलं सांगितलं तर कळत नाही, पण त्याच्यामध्ये काही अडथळे सांगितले का आपण म्हणतो इट्स ओके, बरोबर आहे, आणि आपण डायव्हर्ट होतो. कारण आपल्याला तिथपर्यंत यायचं नसतं. आपण एक पळमार्ग आणि वाम मार्ग शोधत असतो आणि त्याच्यातून डायव्हर्ट होण्याचा प्रयत्न करत असतो. पण याच्यातून डायव्हर्ट होऊन इतरांनी तुम्हाला सांगितलं त्यांचं नुकसान नाही, तुमच्या परिवाराचं नुकसान आहे, तुमच्या जीवनाचं नुकसान आहे, तुमच्या तारुण्याचं, तुमच्या लेकराचं, तुमच्या आईवडिलांचं आणि तुमच्या संसाराचं, प्रपंचाचं, आयुष्यातलं सगळ्यात मोठं नुकसान आहे. जन्माला येऊन जर फुकट जायचं असेल तर समाजसेवक बनलं पाहिजे. शिक्षण म्हणून अपेक्षा केली नाही पाहिजे पगाराची. आणि जर पगाराची अपेक्षा करत असताना तर तन, मन, धन, अर्थ आणि स्वतःचा पूर्ण वेळ देऊन झटायची आणि लढायची आणि खेटायची ताकद जर ठेवत असताल, त्याला आपण मवाळ म्हणतो, पाठपुरावा म्हणतो, कायदा म्हणतो आणि वेळ प्रसंग म्हणलं तर जहाल म्हणतो. ह्या सगळ्या गोष्टीमध्ये उतरायची तयारी जर ठेवली तर लवकरात लवकर निर्णय 3,961 प्रस्तावाचा लागेल, हा माझा ठाम विश्वास आहे. आणि याच्यासाठी पाठपुरावा करण्यासाठी आपली सगळी टीम तयार आहे आणि आमचं योगदान न भूतो न भविष्य 100% पूर्ण आहे. एवढंच मी तुम्हाला सांगेल. ह्याच माध्यमातून सगळ्यांनी एकत्रित यावं. 3,961 प्रस्तावामध्ये जे काही 21,500 पेक्षा जास्त शिक्षक आहेत त्यांनी श्रेयवाद बाजूला ठेवावा. शिक्षक आमदार काम करतात ह्या बाबतीत आम्हाला आनंद आहे, त्यांचा आम्हाला रिस्पेक्ट आहे आणि ते करतील याच्या बाबतीत आम्ही अपेक्षा पण करतो. पण असं हेच करतात, तेच करतात, ते करत नाही, हे जे काही चर्चा अपचर्चा आहेत ह्या पूर्णपणाने थांबून फेसबुकवर अंगठे दाखवणं आणि त्याच्यावर कमेंट करणं सोपं आहे. स्वतः कपडे घेऊन एक टायमाची भाकरी घेऊन मुंबईला येणं खूप कठीण आहे. फेसबुकवर बोलणारे, व्हॉट्सअपवर बोलणारे आझाद मैदानात लढू शकत नाही. आणि जर लढू शकत असतील
तर ते फेसबुकवर प्रामाणिक बोलून तळमळीनं लढल्याशिवाय आणि झटल्याशिवाय राहू शकत नाही. हे पण मला त्या निमित्तानं सांगायचंय. म्हणून प्रत्येकानं आझाद मैदानावर येण्याचा प्रयत्न करा. 3961ला ह्या पावसाळी अधिवेशनामध्ये न्याय मिळाला पाहिजे, याच्यासाठी आम्ही तन मन धन आणि पूर्ण ताकद लावायला तयार आहे. फक्त हक्काचा भाऊ, हक्काची बहीण आणि हक्काचा अधिकाराचे 3961 प्रस्तावामधले गुन्ह्या गोविंदांनी सगळे सोबत असावी ही प्रामाणिक अपेक्षा आहे. जर हे झालं तरच अनुदान पगार जवळ आहे, नसता खूप मोठा धोका आहे हे आपल्याला मान्य करावं लागेल. आणि हे तुम्हाला सांगून या ठिकाणी थांबतो आणि यानंतर 2 मिनिटं आता सुराशे सर बोलतील. नमस्कार बांधवांनो. बरेच बांधवांना अचानक नेमकं ह्या फेसबुक लाईव्हवर काय चाललं, नेमके काय बोलायला लागले, हा काही ताळमेळ लागत नसेल. कारण बहुतांशी हे जे बांधव या ठिकाणी बोलत होते हे महाराष्ट्रातील एक आदर्श शिक्षक आहेत. एक एखंडे सर जालन्यातील जीवनपारे विद्यालयामध्ये अध्यापन करतात. BSc BEd आहेत सर आणि छान पद्धतीने गेले 10 वर्ष त्यांच्या शाळेचा निकाल 100% लागतो जालना शहरातील. दुसरे होते जामनिक सर, ते परभणीला ज्युनियर कॉलेजला प्राध्यापक आहेत. महाराष्ट्र ही संतांची महापुरुषांची भूमी आहे. खऱ्या अर्थाने देशाला शिक्षणाचं बीज आणि पुरोगामी विचार म्हणजेच वैज्ञानिक विचार जर कोणत्या राज्याने दिले असतील ते या आपल्या महाराष्ट्राने दिले. पण बांधवांनो, शोकांतिका ही आहे की शिवाजी महाराज, महात्मा फुले, आंबेडकर असे महापुरुष जन्माला येऊन त्यांनी अख्खी हयात या शिक्षणासाठी घातली. नवे नवे आपले शाहू महाराजांनी म्हणलं, माझ्या राज्यातील जे मुलं 4थी पास पर्यंत शिकल मी माझी पूर्ण राजगादी किंवा सत्ता त्या मुलाच्या हातात देईल. परंतु महाराष्ट्रामध्ये ज्या लोकांनी उच्च शिक्षण घेतलं, गेले 15-20 वर्षापासून विना वेतन ते काम करतात, ह्या लोकांना, ह्या राज्यकर्त्यांना निधी देण्यासाठी पैसा नाही. मग यामध्ये सगळ्याच पक्षाचे नेते आले. म्हणजे प्रत्येक वेळेस काय करायचं, ऐन ज्यावेळेस सत्ता जाईल त्यावेळेस ही गडबड करायची आणि त्यावेळेस मग काय करायचं, आपल्या अंगावर आलेला चेंडू काय करायचा, दुसऱ्याच्या अंगावर काय करायचा, ढकलायचा. अशा पद्धतीचं काम सातत्याने काय बांधवणूक होत राहिले. परंतु याच्यामध्ये काही चांगलेही लोक होते. म्हणजे खऱ्या अर्थाने हे आपलं अपयश आहे की अजितदादा पवार सारखे धडाडीचे काम करणारे अर्थमंत्री असताना बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे एवढं दिलदार माणूस असताना 65,000 शिक्षकांचा वेतनाचा प्रश्न तसाच रेंगळत राहिला. ते म्हणतात ना हिंदीमध्ये, हमें तो अपनों ने लुटा, गैरों में कहा दम था. बांधवांनो, आपल्याच लोकांनी आपल्या लोकांचं काय केलेलं आहे, वाटोळ केलंय. आणि तुम्हाला साठी यांनी काय केलं माहिती का, पूर्ण काय केलं माहिती का, बंद केला. महाराष्ट्रातील सगळ्या लोकांची ही इच्छा होती की अरे तुम्ही 2011 साली ज्या नियमाचा जन्म दिला, आता त्याला कमीत कमी काय करा, रांगाला तरी लावा, त्याला पुढं मोठं तरी करा. परंतु घाई गडबडीत आणि करू आपलंच आहे, कुठं सरकार जातंय, कुठं काय होतंय, करू आपण शेवटी. आणि काही आमदारांना असं वाटत होतं की नेमकं आमच्या निवडणुका लागल्या का त्याच्या 2 महिने अगोदर, त्याच्या 4 महिने अगोदर आम्ही काय करू, हा निर्णय करू. मग ह्या सगळ्या गटमटीमध्ये बांधवांनो, हे जे 65,000 शिक्षकांचं जे कुटुंब आहे ते आज काय देशधडीला काय केले गेले. जामनिक सरांचं वय जवळपास 40 आहे. त्यांची इथनं पुढची जी सर्व्हिस आहे ती फक्त 18 वर्ष राहिली. आणि त्यानंतर बांधवांनो पेन्शन योजना सुद्धा नाहीये. म्हणजे काय करायचं. काही बांधवांनी तर
शाळेवर कॉलेजवर लागायचं म्हणून 30-30, 35-35 लाख रुपये दिलेले आहे. त्या लोकांनी तर आता काय जीव द्यायचीच काय आलेली वेळ आलेली आहे. पण बांधवांनो, घाबरू नका. या महाराष्ट्राच्या मातीला प्रत्येक वेळेस झटावं लागतंय आणि झटल्यावर ते येतच. कारण आता जे दोन बांधव इथं बोलत होते, जामनिक सर आणि एखंडे सर, यांनी गेल्या 2 महिन्यापासून किंवा करोनाच्या काळापासून मुंबईत येथील आझाद मैदानावर टोल ठोकून त्या ठिकाणी बसलेले. 175 दिवस कशाला म्हणते, 175 दिवस आझाद मैदानावरती बांधवांनो आंदोलन त्यांनी केलंय. आता मी तुम्हाला काय सांगतो, काही माझ्या फेसबुक लाईव्हवर हे आल्यामुळं तुम्हाला ते कळणार नाही. त्यामुळं तुमच्या आजूबाजूला कोणी शिक्षक असेल, कोणी हे असेल, तर आवर्जून त्यांचा आत्मविश्वास काय करा, वाढवा. कारण येणाऱ्या काळामध्ये बांधवांनो, म्हणजे जशा शेतकऱ्याच्या आत्महत्या होतात तशाच शिक्षकाच्या सुद्धा आत्महत्या होतात किंवा आता व्हायला सुरुवात होईल. हे आपल्याला थांबवायचे. मग याच्यासाठी तन मन धनाने काय करावं लागेल, संघर्ष करावा लागेल. आणि तुम्हाला जे काही कोणी सांगत असतील, मुख्याध्यापक किंवा संस्थाचालकाचे काही चेले चपाटे, हे असते 100%वरती. यांना पगार असतो 2.5 लाख, 3 लाख, 1.5 लाख, आणि हे सांगते की तुम्ही कशाला कुटाने करता, कशाला आंदोलन करता. ज्यावेळेस तुम्ही विनावेतन 15 वर्ष 30 वर्ष काम करून बघा, मग कशी मजा येते ती. आणि जे शिक्षक बांधव जर स्वतःच्या हक्कासाठी लढू शकत नाही, ते शिक्षक विद्यार्थ्याला काय ढेकळे शिकणार आहे. अरे हे राजे जर जन्माला नसते आले तर आज महाराष्ट्राचं काय झालं असतं. हे लेकराला शिकवायचंय. तुझा हक्क जर तुला मिळत नसेल तर तो हिसकवून घ्यायला सुद्धा तू शिक. हे खऱ्या अर्थाने विद्यार्थ्याला शिकवायचे. आणि हे जे काय आपण विज्ञानाचे नियम, गणिताचे नियम, व्याकरण धडे हे शिकून विद्यार्थ्याचा जास्तीत जास्त काय होईल, तो नोकर होईल. पण या देशावरचे प्रश्न, या महाराष्ट्रावरचे प्रश्न, त्याचे स्वतःचे प्रश्न निर्माण झाल्यावर ते सोडवण्यासाठी त्याच्या छातीमध्ये, त्याच्या हातामध्ये जे बळ निर्माण करावं लागतं ना, ते शिक्षण देणारे शिक्षक महाराष्ट्रात खूप कमी आहे. त्यामुळं जे लढतात ना, त्यांचा आत्मविश्वास वाढवा. मला सलाम या 2 महिन्यात ज्या शिक्षकांनी आझाद मैदानावरती तळ ठोकून बसले. खऱ्या अर्थाने मला काही कारणास्तव येता नाही आलं, परंतु तरी सुद्धा बांधवांनो, मी आवर्जून जामनिक सर असेल, एखंडे सर असतील, किंवा त्रुटीचं काम करणारे आमचे KP पाटील सर असतील, किंवा कुठलेही आमच्या जालनेकरांची संघटनाच नाही. मला पक्क माहिती आहे की आदरणीय पवार साहेबांना मागच्या निवडणुकीमध्ये 2019ला बांधवांनो भले भले मंत्री आणि आमदार सोडून गेले. आता सुद्धा ज्या बाळासाहेब ठाकरेंनी पार टपीवर बसणाऱ्या रिक्षावाल्याला डायरेक्ट कॅबिनेट मंत्र्यापर्यंत नेलं, ते लोक शिवसेनेला सोडून गेले किंवा उद्धव ठाकरेंना सोडून गेले. अरे संघटनेच्या नेत्यावर तुम्ही कोण आहात राव? तुमची काय त्या ठिकाणी काय म्हणते त्याला बोल, तुम्ही काय अवकात आहे, काय तुम्ही स्वतःचा मोठापणा जागून ठेवा लागले की मी आमच्या संघटनेचा संस्थापक अध्यक्ष आणि माझ्या संघटनेचे काही रूल्स असतात, मी दुसऱ्याला जाणार नाही. अरे कोच वाया मागे येणार आहे. ते पवार साहेब, ते उद्धव साहेबाला सोडून मंत्री चालले आणि तुमच्या कोण मागे राहणार आहे? येडे हो, तुमच्या भाकरीसाठी लेकरासाठी लढा. इथं कोणी, आणि तुम्हाला मी परत सांगतो, कोणी स्वप्न पाहत असेल तर आमदारकीचं याचं काय नाही. ह्या महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य आजचे दिवस गेले, ते काळ वेगळा होता. पवार साहेब आणि बाळासाहेब ठाकरे की ते रस्त्यावरच्या माणसाला उचलून तिकीट देत होते. मला कोण तिकीट देणार नाही, उभाच राहू देणार नाही. एखादा माझ्यासारखा उभा राहिला तर त्याला पार खेचण्यासाठी काही जण 50 जण प्रयत्न करतील. आणि जरी कदाचित तू टिकला राहिला तर तुम्हाला फॉर्च्युनर गाडीमध्ये येणारा माणूस आवडतो, तुम्हाला त्याच्यामध्ये मोठा मोबाईल असण्याला आवडतो. हे सर्वसामान्याला कोण करणार नाही. म्हणून आपल्याला आपल्या पगारासाठी, कारण पगार 7व्या वेतनानुसार आज मास्तरचा पगार हा 1.5 लाखापर्यंत जाऊन पोहोचला. म्हणजे तुम्ही जर गप्प बसले, दर महिन्याला तुम्हाला 1 लाख आणि 1.5 लाखाला चुना लागणार आहे. जामनिक सर ज्युनियरला आहे, आज रोटी त्यांना जर शासन निर्णयानुसार 1,20,000 पगार बसतो. आज इथं एखंडे सर बोलत होते, शासन निर्णयानुसार त्यांना 85,000 ते 95,000 रुपये पगार बसतो. किती नुकसान आहे.
तुम्ही येडे आहे का घरी बसणाऱ्यांनो? मला तर वाटतं एकदा यांच्या बायकांचीच मिटिंग घ्यावा, त्यांना समजून सांगावं लागेल एक दिवशी की ताई हे घरी बसलेले जे सर आहे यांना थोडं सांगा समजून, ते पाठा आझाद मैदानावरती. घरात काय बसले म्हणा, नाही तर साडी बिडी द्या त्यांना घालायला म्हणा, मी जाते आझाद मैदानावर, तू लेकर सांभाळा म्हणा इथं. त्यामुळं आता येणारा काळ खूप वाईट आहे बांधवांनो. परत नवीन सरकार, नवीन शिक्षण मंत्री. आम्हाला लई इच्छा होती बरं का, खास करून आमच्या जालनेकरांना, की आघाडी सरकार काहीतरी करेल. लय पार जीवाच्या आकांताने सगळ्यांनी प्रचार केला. पार देव पाण्यात ठुले होते की फडणवीसांनी जर सर्वात जास्त त्या सरकारचा सर्वात जास्त फटका जर कुणाला बसला असेल ना, ते महाराष्ट्रातल्या 60,000 शिक्षकाला बसला. आणि आता परत त्यांच्याच दरवाजात जायची वेळ आलेली. लई वाईट गोष्ट आहे, लय वाईट. डायरेक्ट हानीते रे ते बांधवांनो, डायरेक्ट हानीते. हे आघाडीचं सरकार तरी आम्ही लय वेळा शिव्या द्यायला, खूप काही गोष्टी केल्या, पण यांनी कधी शिक्षकावरती हात नाही उगारला. पण हे हे डायरेक्ट पोलीसच देतील. म्हणजे औरंगाबादच्या मैदानावरती ज्या विद्यार्थ्याला आम्ही शिकवलं, ज्याला आम्ही पोलीस PSI केलं, त्यांनी आमच्यावरती दांडे मारलेले बांधवांनो. तर येणाऱ्या काळात तर हे तर काय वरती मोदी शहा हे तो गोळ्या मारायला सुद्धा घेणार नाही भाऊ आता. त्यामुळं जागे व्हा. पहिल्याच याच्यामध्ये काहीतरी लढावा लागेल आपल्याला. त्यामुळं आणि हे सगळे सारखे, त्यामुळं आपलं कोणीच नाही. ते म्हणतात ना, एकनाथ महाराजांनी पार 750 वर्षापूर्वीच अभंगातून सांगितलं, नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे रे कोणी, अंतिल जाशी एकाला प्राण्या माझे माझे म्हणून. बहीण कुणाची भाव कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोयरे, मेल्या मागे सर्व राहिले तुटतील धागे दोरे. त्यामुळं तुम्ही तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात. इथं कोणी कोणाच्या कामी येत नाही. हे तुम्ही तर आता सध्या राजकारणात सद्य परिस्थिती पाहिलेली आहे. म्हणून बराच वेळ झाला तुम्ही इथं सर्वजण लाईव्ह आला, तुम्हाला हे कळावं म्हणून मी बोललो. खऱ्या अर्थाने जामनिक सर असतील, एकखंडे सर असतील, त्यानंतर अंजली मॅडम असतील, त्यानंतर आणखीन रंगारी सर असतील, येवले सर असतील, ह्या लोकांनी पूर्ण कोल्हापूर टीम, ह्या लोकांनी तिथं 150 सगळ्या विभागातले सगळे घोषित बांधव असतील. खरंच हे बांधव सुद्धा जे बांधव 40% पगार घेतात त्याच हक्काचा पगार यांना मिळाला पाहिजे. परंतु काही प्रशासनातील त्रुटीमुळं किंवा तिथल्या काही काय म्हणू आपण त्यांना अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे बांधवांनो हे या ठिकाणी वंचित राहिलेले आहे. तरी जे बांधव आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे, ज्यांना 40% पगार सुरू आहे, ज्यांना 20% पगार सुरू आहे, त्यांनी ह्या खालच्या बांधवांना बरोबर आणण्यासाठी काय करा, मदत करा, एवढीच मी या ठिकाणी विनंती करतो. आणि येणाऱ्या प्रचलित असेल, घोषित असेल किंवा पेन्शन योजना असेल, या सर्व प्रश्नांसाठी सर्वांनी एका जुटीने लढावं अशीच या ठिकाणी विनंती करतो. आणि जाता जाता सांगतो, चैन की नींद जागो तुम, युद्ध का मैदान छोड़कर मत भागो तुम. अरे भाई कुछ किए बिना जय जयकार नहीं होती, कोशिश करने वाले की हार नहीं होती, हार नहीं होती. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय. नमस्कार शिक्षक मित्रांनो, शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.